काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरही नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला आहे। हा पराभव भाजपाच्या कार्यकर्त्यांना चांगला जिव्हारी लागला आहे। नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आज चिंतन बैठक पार पडली। यावेळी पराभवाची कारणीमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। या बैठकीत पक्षांतर्गत झालेल्या चुकांचा उहापोह करण्यात आला। त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष आणि विधानसभा प्रमुख बदलण्यात यावे, भाजपा जिल्हा कार्यकारिणी बदलण्यात यावी असे मत मांडण्यात आले। नांदेड भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता आहे। भाजपाच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी आणि काँग्रेसमधून भाजपात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम केले नाही असा ठपकाही ठेवण्यात आला आहे। विशेष म्हणजे आरोप प्रत्यारोपाने बैठक चांगली चर्चेत आली। त्यानंतर आता उद्या पराभूत उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर लोकसभा मतदारसंघाचा आभार दौरा सुरू करणार आहेत।